भाकरखडी 7 किलोमीटर हा चित्रपट अनेक फेस्टिवल्सना हजेरी लावून आला आहे आणि आता तो 9 मेला रिलीज होणार आहे. चित्रपटाची दोन्ही कास्ट आपल्यासोबत आहे. अनिकेत, वेगवेगळ्या टाईपचे रोल्स तू केलेले आहेत, कॉमेडी म्हणा, रोमॅन्टिक म्हणा, एक हँडसम गुड लुकिंग गाय फ्रॉम मराठी फिल्म इंडस्ट्री आणि आता एक डॉक्टर आणि तोही इतका सिरियस गुड लुकिंग डॉक्टर आहे ना. काय म्हणजे गावकऱ्यांची काय रिॲक्शन होती? म्हणजे पेशंट आपोआप बरे व्हायचे. हां, आपोआप बरे व्हायचे. हां, आजारी पडण्याचं नाटक करून यायचे आणि मग तर थँक्यू सो मच. तुमच्यासारख्या सुंदर मुलींकडनं अशी कॉम्प्लिमेंट मिळाली की बरं वाटतं. थँक्यू सो मच. हां, आता फिल्मबद्दल बोलूया प्लीज. हां, तर डॉक्टरची भूमिका आहे आणि सर्जन असतो तो आणि त्याला एक दुर्जन भेटतो सर आणि काहीतरी त्याच्या आयुष्यात घडतं आणि त्या बिचाऱ्याला त्याची इच्छा नसताना जबरदस्ती भाकरखाडी नावाच्या गावात त्याला यावं लागतं आणि त्यानंतर त्याचा जो आयुष्यात प्रवास सुरू होतो, स्वतःची ओळख या समाजात काय आहे ते बनवण्याचा आणि एक सेल्फ रिअलायझेशन, सेल्फ ॲनालाइज करतो तो आणि अशा पद्धतीने तो त्याचं ध्येय काय आहे ते त्याला फायनली सापडतं आणि जे आधी त्याचे विचार होते, जे ब्रेन ड्रेन होतं आहे या देशात की सगळ्यांनाच पैसे कमवायचे आहेत, सगळ्यांनाच खूप मोठं नाव कमवायचं आहे, खूप एक प्रतिष्ठा कमवायची आहे, पण त्यांना असं वाटतं की भारतात राहून ते काही पॉसिबल नाही आहे, त्यासाठी परदेशीच जावं लागतं. तर ती फॅक्ट नसून ते फक्त एक स्वप्न आहे, एक खूप ड्रीममध्ये ते जगत आहेत आणि प्रत्येकाला आपण भारतीय आहोत तर आपलं काय कर्तव्य आहे, एक भारतीय म्हणून आपण काय समाजाला देऊ शकतो, आपल्या जे टॅलेंट आहे, आपले जे स्किल आहे त्याचा फायदा इतर देशांना न होता आपल्याच देशाला झाला तर भारतसुद्धा एक अजून जास्त एक प्रगत देश म्हणून नक्कीच ओळखला जाईल. हे जे रिअलायझेशन आहे, म्हणजे हा जरी डॉक्टर असला तरी या कथेत तो डॉक्टर आहे, पण ही कथा प्रत्येक युवकाची आहे जो असा विचार करतो आणि सो वीणा, तुला अशा अनेक रोलमध्ये आम्ही पाहिलेलं आहे, पण ह्यावेळेस तू नर्सचा रोल करतेस आणि त्यामध्ये अनिकेतबरोबर तू पहिल्यांदाच काम करतेस, तर एकंदर हा एक्सपिरियन्स कसा? खूप छान. म्हणजे दुग्ध शर्करा योग एकतर मजा. आय विश सिनेमात तसं काही असतं. ही भूमिका रेणूची जी आहे, नर्सची भूमिका आहे, जी एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये खूप डेडिकेटेडली काम करणारी एक नर्स आहे, जी फक्त तिची ड्युटी करत नाही तर पडेल ते काम तिचं काम आहे असं समजून करते आणि खूप वेगळी आत्ताच्या काळातली एक भूमिका मी करते. म्हणजे पिरियड फिल्म्स केल्या होत्या, तप्तपदी, तुकाराम झाल्या होत्या, कुटुंबसारखी आत्ताच्या काळातली होती, पण त्यातली भूमिका वेगळी होती. पण ह्यातली सगळाच लूक एकूण वेगळा आहे आणि विषय खूप सुंदर आहे, आत्ताच्या काळाचा आहे. अशी काही माणसं या सिनेमामध्ये आहेत, रेणूसारखी, समीरसारखी, की जे ह्या परिस्थितीवर फक्त बोलत नाहीत तर आपल्या बाजूने काय करता येईल ते करतायत. तर रेणूचं जे कॅरेक्टर आहे की एकंदरीत तिच्या एकूण त्या प्रेझेन्समुळे कुठेतरी समीरला, त्या डॉक्टरला काहीतरी रिअलायझेशन होतं, तो विचार करायला लागतो. तर अशी खूप सुंदर गोष्ट आहे या सिनेमाची आणि अप्रतिम रोल आहे. आणि अनिकेतबरोबर अर्थातच पहिल्यांदा काम करते, तशी सगळ्यांसाठीच एक अनयुज्युअल जोडी असेल की आधी कधी पाहिली नव्हती आणि आम्हालाही काम करताना असं वाटलं की अरे मस्त आहे ना, हे विषय वेगळा आहे, जोडी छान आहे आणि मला खूप आनंद वाटला त्याच्याबरोबर काम करताना. खूप सपोर्टिव्ह, म्हणजे आता समोर बोलते म्हणून नाही किंवा नंतर सांगते तुला पण खूप सपोर्टिव्ह आणि खूप जेन्युअनली आणि अत्यंत मनापासून काम केलं त्यांनी. आणि खरंच एका आपल्या अशा चॉकलेट रोल आणि एका रोमॅन्टिक त्या फ्रेममधनं बाहेर पडून अशी इशू बेस जेव्हा भूमिका करायची असते तेव्हा ती मेहनत आणि तो फोकस लागतो जो अनिकेतनी दाखवला आहे. आणि ह्या डॉक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ही फिल्म असल्यामुळे जर त्याची भूमिका कुठेतरी कमी जास्त झाली असती तर ह्या फिल्मचा तराजू झुकला असता किंवा ती फिल्म तशी राहिली नसती. पण आय एम व्हेरी ग्लॅड, खूप छान वाटलं मला त्याच्याबरोबर पहिल्यांदा काम करून आणि मला खूप फिल्म्स त्याच्याबरोबर करायला आवडतील, रोमॅन्टिक अशा छान. अच्छा, लिंक टू दॅट की तू डॉक्टरची भूमिका करतो, अर्थात ज्या आपसूक गोष्टी डॉक्टर करतात जसं तू मगाशी म्हणालास, तर त्याबाबत तुला काही खास प्रॅक्टिस करावी लागते का? प्रॅक्टिस म्हणजे एक ओव्हरऑल एक डॉक्टरचा म्हणजे काय म्हणाल त्याला की जी बॉडी लँग्वेज असते कुठल्याही कॅरेक्टरच्या
विचार करताना त्याचं मन कळलं पाहिजे तर आपण ते कॅरेक्टर चांगलं करू शकतो. तर एक डॉक्टर्स कसे असतात किंवा त्यांची जी एक लाईफमध्येच एक पॉईज असतो, एक डिग्निटी असते, एक जी बॉडी लँग्वेज असते, ते मुळात खूप हुशार असल्यामुळे त्या हुशारीमुळे जसे ते वागतात किंवा आणि टेक्निकल गोष्टी लक्षात घेता ते सर्जरी करायची होती मला, त्यामुळे तो जो एक प्रोटोकॉल फॉलो केला जातो किंवा त्या ज्या काही टेक्निकल गोष्टी असतात ज्या फॉलो केल्या जातात, म्हणजे वॉशअप एक प्रोसेस आहे की वॉशअप व्हायचं असतं, त्यानंतर कुठेही टच नाही करायचं किंवा नाईफ असते ती कुठल्या पद्धतीने कुठली नाईफ कशी पकडायची, ते फक्त जे ऑपरेशन सर्जरी करत असताना जे सिझर्स किंवा हे पास करतात ते डायरेक्ट बोटांमध्ये, एवढे सगळं ते कारण खूप टेन्स वातावरण आणि खूप फास्ट हायजीन आणि ते खूप फास्ट रिॲक्ट करायचं असतं. त्यामुळे त्यांचा जो असिस्टंट असतो त्यालासुद्धा हात केल्यानंतर त्याला माहिती असतं की आता कुठली नाईफ हातात द्यायची आहे. त्यामुळे आणि एक ॲनेस्थेटिक असतो त्याच्याबरोबरसुद्धा जो सर्जरी करत असतो त्याचं एक वेगळं एक इंटरॅक्शन असतं. आणि एकंदरीतच ते मी एक सर्जरी अटेंड केली होती हे सगळं जाणून घेण्यासाठी. मी त्या सर्जरी बघण्यासाठी सुद्धा कंप्लीट डॉक्टर ज्या प्रोसेसमधनं जातात त्या प्रोसेसमधनं जावं लागतं. तो एप्रन घालून ती जी पद्धत असते ती मास्क वगैरे सगळं, आणि त्यामुळे ते मी बघितलं होतं. त्यामुळे एकंदरीतच या खूप ऑथेंटिक झालं आहे ते कॅरेक्टर आणि ही फिल्मसुद्धा. म्हणूनच आय गेस प्रेक्षकांना ही फिल्म आणि कॅरेक्टर आणि सगळ्यांचंच काम एकंदरीत खूप जास्त आवडतं आहे. म्हणजे मी हे सांगू शकतो कारण फेस्टिवल्समध्ये जे शोज झालेत ते आम्ही अटेंड केले आहेत आणि त्यामुळे प्रेक्षकांचा काय रिस्पॉन्स आहे तो आम्हाला माहिती आहे. म्हणजे खूप भरून येतं ऑडियन्सना आणि खरंच मला खूप ही भूमिका करायला मिळाली याचा खूप आनंद आणि खूप समाधान आहे की ज्या पद्धतीने लोक आम्हाला शो नंतर येऊन भेटतात आणि भरभरून चित्रपटाचं कौतुक करतात, आमचं कौतुक करतात आणि प्रत्येक डिपार्टमेंटच्या माणसाचं कौतुक करतात. त्यामुळे खूप एक महत्त्वाची फिल्म, मी जेव्हा या फिल्मला हो म्हटलं तेव्हापासूनच मला माहिती होतं की माझ्यासाठी खूप महत्त्वाची एक फिल्म आहे, एक महत्त्वाचा रोल आहे आणि सगळं फिल्मसुद्धा मग चांगली झाली आणि प्रेक्षकांना आवडते सुद्धा. त्यामुळे एक आता रिलीज झाल्यानंतर तो जो प्रेक्षकांचा रिस्पॉन्स मिळेल त्याची आम्ही वाट बघतो आहे. पण शोज वगैरे बघून एक थोडा कॉन्फिडन्स आलेला आहे आणि एक मग ती सगळी प्रोसेस एक छान पद्धतीने कंप्लीट होईल सगळ्यांसाठी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एक शेवटचा प्रश्न दोघांसाठी की जसं आता तुम्ही म्हणाल की चित्रपट बऱ्याच फेस्टिवल्सना हजेरी लावून आलेला आहे आणि आय गेस तुला अवॉर्ड टपाल आणि भाकरसाठी नॉमिनेशन्स होती. ओके सर, हे सगळी बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग आहे आणि 9 मेला हा रिलीज होतो, शिवाय आणखी 2 चित्रपट रिलीज होत आहेत, आजोबा आणि. तर तुम्ही किती कॉन्फिडंट आहात दोघंही? सगळ्यांचेच चित्रपट चालावे अशीच सगळ्यांची इच्छा असते. आत्ता आम्ही तो विचार नाही करत आहोत ॲक्च्युली. आम्ही आमचा चित्रपट 9 मेला रिलीज करतो आहे आणि आय थिंक की देर इज रूम फॉर एव्हरीवन. चित्रपट चांगला असेल तर प्रेक्षक तो जाऊन बघणारच आहेत आणि लोकांना चांगलं काहीतरी बघायचंच आहे, चांगलं वेगळं ते त्याच्या शोधात असतातच. आणि तो चित्रपट किती चालेल किंवा काय होईल पण ते मला माहीत नाही, पण जे लोक येऊन बघतील हा चित्रपट त्यांना नक्कीच आवडेल आणि ती एक एंटरटेनिंग, म्हणजे सोशल बेस्ड इश्यू जरी असला तरी खूप एंटरटेनिंग आणि कमर्शियल वेनी जाणारा चित्रपट आहे. कारण खूप चांगला ड्रामा आहे त्याच्यामध्ये आणि मी असं मानतो की तुम्हाला काहीतरी विचार करायला भाग पाडणं, अस्वस्थ करणं ही सुद्धा एका प्रकारची एंटरटेनमेंटच आहे असं मला वाटतं. त्यामुळे इतर चित्रपटांनाही भरघोस प्रतिसाद द्या आणि भाकरखाडी 7 किलोमीटरलाही खूप 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 प्रतिसाद द्या. नाही, अनिकेत म्हणाला तेच आहे. कारण मला असं वाटतं की खूप मनापासून जर तुम्ही एखादी फिल्म बनवली असेल तर ती लोकांना नक्की आवडते. आता प्रश्न फक्त आवडण्याचा नाही आहे, तर प्रश्न चालण्याचा आहे चित्रपट. तर मराठी चित्रपट ह्यावर्षी खूप बनत आहेत आणि खूप सुंदर फिल्म्स बनत आहेत. त्यामुळे असं नाही आहे की आमचं फायदा व्हावा आणि समोरच्याचं नुकसान व्हावं, पण त्याच्यासाठी आमचे जे PR आहेत, डिस्ट्रीब्युटर आहेत, ते त्यांच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करत आहेत, जोर लावत आहेत, खूप कल्पकतेने हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. तर ह्या सगळ्याचा फायदा होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. आमच्या बाजूनी जे काही फिल्म रिलीज करेपर्यंत जे काही प्रयत्न असतील, प्रमोशन म्हणा, हे आम्ही करूच. पण एवढं वाटतं की जर तुमचा सिनेमा जेन्युइन असेल, चांगला असेल, तो लोकांना आवडला तर ते पाहतात आणि बाकीच्यांनाही सांगतात. तर भाकरखाडी फिल्म नक्कीच तशी आहे की जी वेगळ्या पद्धतीचं मनोरंजन तुमचं करेल आणि जे ही फिल्म पाहतील त्यांच्या ती लक्षात राहील, ते विसरणार नाहीत या सगळ्या फिल्मच्या ह्याच्यात. तर ही खात्री आहे आणि बाकी आमची अपेक्षा आहे की फिल्म चालावी आणि
एक छान फिल्म लोकांनाही बघायला मिळेल ह्याची. लेट्स सी. थँक्यू सो मच आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कॅमेरामन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी.